सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानंतर राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय आणि या सगळ्यामध्ये सुरेश धस आणि धनंजय मुंडेंमध्ये तब्बल 4.5 तास चर्चा झाल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। मात्र सुरेश धस यांनी बावनकुळे यांचा हा दावा फेटाळून लावलाय। धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो। त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे। हे दोघे इमोशनल आहे खूप आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर, त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील। तुम्ही भेट घालून दिली आहे, हे खरं आहे? नाही, भेटलेच ना माझ्याकडे। मी अध्यक्ष आहे पक्षाचा आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे धनंजय मुंडे सर ते काही ते तारीख आवश्यक नाही। मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलेलो आहे। त्यांच्या निवासस्थानी भेटलं, फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय आहे? माझा आणि बावनकुळे साहेबांची आता भेट होईल। बावनकुळे साहेब आणि माझी आता भेट होईल। हे साफ चुकीचं आहे। हे तुम्ही त्यांनाच बोला। माननीय प्रदेशाध्यक्ष यांनी जे सांगितलेलं आहे ते प्रदेशाध्यक्षांच्या इथं मला स्वतःला त्यांनी जेवायला बोलवलं होतं। मी गेलतो। अचानकपणे त्यावेळेस धनंजय मुंडे साहेब तिथं आले आणि आमच्यात अर्धा तास चर्चा झाली। प्रदेशाध्यक्ष माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, त्यांच्याकडून सांगण्यामध्ये काही झालं असेल।